नमस्कार, माझे नाव प्रणाली पाटील आणि आज आपण मशीन लर्निंगमधील एक मुद्दा शिकणार आहोत, तो म्हणजे डिस्टन्स मॅट्रिक्स इन KNN. तर चला पाहूया KNN काय असतं. KNN हे एक मशीन लर्निंगमधील अल्गोरिदम आहे जे की नवीन डेटा पॉईंट क्लासिफाय करतं सिमिलर क्लस्टरमध्ये. तर हे KNN कसं वर्क करतं, तर हे डिस्टन्स मॅट्रिक्सचा यूज करून दोन्ही पॉईंटमधील अंतर मोजतं आणि ते जर अंतर कमी असेल तर ते पॉईंट्स एकमेकांच्या सिमिलर आहेत, तर ते एक क्लस्टर बनून जातं. तर KNN हे एक असं अल्गोरिदम आहे ज्याचं लॉजिक नेबर्सवरती डिपेंड आहे आणि ते नेबर्स डिफाईन केले जातात बाय चूजिंग अ राईट मॅट्रिक्स. तर हे जे काही मॅट्रिक्स आहेत ते डायरेक्टली इम्पॅक्ट करतात जे काही डेटा सेटमधले डेटा पॉईंट्स आहेत त्याच्याबरोबर. तर डिफरंट डेटा मॅट्रिक्स जे आहेत ते डिफरंट डेटा स्ट्रक्चरसाठी डेटा सेटसाठी बनलेले आहेत. तर आज आपण इथे एक्झाम्पल घेतलं आहे डॉक्युमेंट क्लासिफिकेशनचं. इथं आपण युक्लिडियन डिस्टन्स जर यूज केलं तर ते आपल्याला 65% इतकी ॲक्युरेसी देतं. तर आपण इथं जर मॅनहॅटन डिस्टन्स यूज केलं तर ती ॲक्युरेसी आपल्याला 91% पर्यंत भेटते. म्हणजे आपण जर चांगला डिस्टन्स मॅट्रिक्स किंवा सुटेड डिस्टन्स मॅट्रिक्स यूज केला फॉर दी डेटा सेट तर ते आपल्याला चांगली ॲक्युरेसी देऊ शकतं. तर नेक्स्ट आहे त्याचे टाईप्स. सो पहिला टाईप आहे युक्लिडियन डिस्टन्स. युक्लिडियन डिस्टन्स जे आहे ते सरळ रेषेमध्ये डिस्टन्स जे आहे ते मेजर करतं. म्हणजे इथं जर डायग्राममध्ये बघितलं तर पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत ब्लू लाईन दाखवली आहे जी की आपण सरळ डिस्टन्स मेजर करते. आपण फॉर्म्युला पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. सो सेकंड आहे मॅनहॅटन डिस्टन्स. म्हणजे काय, तर आपण सम ऑफ ॲब्सोल्यूट डिफरन्स मेजर करतो दोन पॉईंटमधलं. म्हणजे आपण सरळ डायगोनली डिस्टन्स मेजर नाही करू शकत. आपल्याला पॉईंट C मधून पॉईंट B पर्यंत जावं लागतं डिस्टन्स मेजर करण्यासाठी. परत आहे मिनकाउस्की डिस्टन्स जे की दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, युक्लिडियन डिस्टन्स आणि मॅनहॅटन डिस्टन्स. जर P ची किंमत 1 असेल तर ते मॅनहॅटन डिस्टन्ससारखं काम करतं आणि जर P ची किंमत 2 असेल तर ते युक्लिडियन डिस्टन्ससारखं काम करतं. जर आपण रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघितलं युक्लिडियन डिस्टन्सचं तर आपण गुगल मॅपवरती जर एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जायचं असेल तर ते आपल्याला सरळ रस्ता दाखवतं. आणि मॅनहॅटन डिस्टन्स एक्झाम्पल घेतलं तर हे असं आहे की सिटीमधील जे काही ब्लॉक्स असतात त्याच्यावरती चालणं. म्हणजे एका पासून दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण एका सरळ रेषेत नाही जाऊ शकत, आपल्याला एक रोड फॉलो करायला लागतो. तर चला पाहूया ते कसं ॲक्च्युली काम करतं. तर पहिल्यांदा आपण 2 पॉईंट घेतो ॲज अ इनपुट. त्यानंतर आपण 2 पॉईंटमधलं जे काही डिस्टन्स आहे ते मेजर करतो. त्याच्यासाठी आपल्याकडे इथं 3 मॅट्रिक्स आहेत, युक्लिडियन, मॅनहॅटन आणि मिनकाउस्की. तर युक्लिडियन डिस्टन्स जसं आपण बघितलं 2 पॉईंटमध्ये सरळ रेषेत डिस्टन्स मेजर करतं. तर त्याचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ x - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर आहे मॅनहॅटन डिस्टन्स. आपण सरळ रेषेमध्ये डायगोनली डिस्टन्स मेजर करू शकत नाही, आपल्याला एका राईट अँगल ट्रायंगल किंवा ॲक्सेस अलाउंग डिस्टन्स मेजर करावं लागतं. सो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ॲब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन x - x1 प्लस ॲब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन y - y1. ॲब्सोल्यूट डिफरन्स काय करतं, जर आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळत असेल उत्तर म्हणून तर ती पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केली जाते आणि ते ॲज अ आउटपुट म्हणून दिलं जातं. आणि मिनकाउस्की डिस्टन्स जसं आपण पाहिलं, जर P ची किंमत 2 असेल तर ते युक्लिडियन डिस्टन्सनुसार काम करतं आणि जर P ची व्हॅल्यू 1 असेल तर ते मॅनहॅटन डिस्टन्सनुसार काम करतं. तर या तिन्ही पण जे काही मॅट्रिक्स आहेत ते आपल्याला एक स्केलर व्हॅल्यू रिटर्न करतात आणि त्याच्यावरून आपण ठरवतो की 2 डेटा पॉईंट्स किती सिमिलर आहेत आणि किती डिसिमिलर आहेत आणि त्यानुसार KNN जे आहे ते क्लस्टर्स फॉर्म करतं. तर चला पाहूया की चॅलेंजेस काय आहेत. तो पहिलं चॅलेंज आहे कर्स ऑफ डायमेन्शनॅलिटी. म्हणजे जर खूप डायमेन्शन्सचे डेटा घेतला आपण, जसं की 2 डायमेन्शन नाही, 3 डायमेन्शन नाही, तर
4-5 डायमेन्शन्समध्ये जर डेटा स्प्रेड असेल तर त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्सचं जे डिस्टन्स आहे, जे की अंतर आहे, ते नियरली एक समान होऊन जातं. सो ते एक चॅलेंज आहे. त्याच्यानंतर फीचर स्केलिंग. म्हणजे फीचर स्केलिंग काय असतं तर जे काही डिफरंट फीचर्स आहेत, व्हॅल्यूज आहेत, किंमत आहेत डेटा सेटमधल्या, कधी कधी त्यांची किंमत खूप छोटी असते, कधी कधी ती खूप पीकपर्यंत जाते. सो ते एक मोठं चॅलेंज आहे. त्याच्यासाठी आपल्याला तो डेटा आधी नॉर्मलाइज करून घ्यावा लागतो मशीन लर्निंगचे कॉन्सेप्ट यूज करून. त्याच्यानंतर आहे इनॲप्रोप्रिएट फॉर कॅटेगरिकल डेटा. म्हणजेच काय तर फक्त जे मशीन आहे ते न्यूमरिक डेटा चांगलं समजतं. ते जे काही असं जसं की सिटीची नावं असतील, कलरची नावं असतील, माणसांची नावं असतील, तर ते डायरेक्ट ओळखू शकत नाही की ते काय आहे. सो आपल्याला त्याच्यासाठी पहिल्यांदा त्याला न्यूमेरिकमध्ये कन्वर्ट करावं लागतं. जसं की आपल्याला 1-हॉट एन्कोडिंग यूज करायला लागतं, जे की मशीन लर्निंगचा कॉन्सेप्ट आहे. सो ते चांगलं वर्क करत नाही कॅटेगरिकल डेटासाठी. त्याच्यानंतर लास्ट चॅलेंज आहे जे की जास्त फेस केलं जातं मशीन लर्निंगमध्ये, बेसिकली KNNमध्ये, जे की नो सिंगल बेस्ट मॅट्रिक्स. म्हणजे डिफरंट डेटा सेटसाठी डिफरंट डेटा मॅट्रिक्स चांगले काम करतात. जसं की आपण बघितलं होतं की डॉक्युमेंट क्लासिफिकेशनसाठी मॅनहॅटन डिस्टन्स मॅट्रिक्स चांगलं काम करतो युक्लिडियन डिस्टन्सपेक्षा. सो इथं जे एक्झाम्पल दिलं आहे ते आहे एज आणि सॅलरीचं, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा फीचर स्केलिंग करून घ्यावं लागतं, जेणेकरून डेटा जो आहे तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल, लेफ्ट स्क्यूड किंवा राईट स्क्यूड नसेल. सो समरीमध्ये काय बघतोय आपण तर डिस्टन्स मॅट्रिक जे काही हायपर पॅरामीटर आहे, जे की पॅरामीटर आहे, ते खूप महत्त्वाचं आहे सिमिलॅरिटी फाइंड करण्यासाठी 2 पॉईंटमधली, जेणेकरून आपण चांगले क्लस्टर्स तयार करू. त्याच्यानंतर चूज करणं, निवडणं एखादा मॅट्रिक्स तिन्हीपैकी, हे खूप मॅटर करतं जर आपण एखाद्या प्रोजेक्टबरोबर काम करत असू चांगली ॲक्युरेसी भेटण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला डेटा जो आहे तो क्लीन पाहिजे, प्री प्रोसेस्ड पाहिजे, तो पूर्ण नॉर्मलाइज पाहिजे, जेणेकरून हे डिस्टन्स मॅट्रिक्सच्या डेटा सेटवरती चांगले काम करतील. त्याच्यानंतर आहे की स्ट्रेंथ आणि विकनेसेस जे आहेत त्याच्यावरती आपल्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे, बिकॉज ते इफेक्टिव्ह आणि ॲक्युरेट KNN मॉड्यूल बिल्ड करायला आपल्याला मदत करतात. त्यामुळं ॲट दी एंड आपल्याला जो डेटा आहे तो प्री प्रोसेस्ड पाहिजे, फीचर स्केलिंग पाहिजे, नॉर्मलाइज पाहिजे, हे जे आहे ते डोक्यात ठेवलं पाहिजे, आणि राईट मॅट्रिक्स राईट डेटा सेटसाठी यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो डिस्टन्स मॅट्रिक्स हे एक सिम्पल कॉन्सेप्ट आहे, जिथं आपण 2 पॉईंटमधलं डिस्टन्स मेजर करतो. जर ते कमी असेल तर ते सिमिलर असतात, सो त्यांचा आपण एकत्र क्लस्टर करतो, आणि जर ते सिमिलर नसतील तर त्यांचं आपण एक वेगळं क्लस्टर करतो. सो चांगला मॅट्रिक्स चांगल्या डेटासेटसाठी यूज करणं खूप गरजेचं असतं, आणि त्याच्यासाठी आपल्याला ट्राय आणि एरर करून फाइंड आउट करावा लागतो बेस्ट मॅट्रिक्स. थँक्यू.